नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी 2 दिवसांपासून जोरदार राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे। कालची माघार ही गोकुळ गीतेंनी घेतल्या नसल्यानं पुन्हा एकदा महायुतीच्या नरेंद्र दराडे यांच्यासमोर गोकुळ गीतेंचं जे आव्हान आहे ते कायम आहे। खरं तर आज मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये आहेत। गोकुळ गीते यांची भेट घेणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे। माझ्यासोबत स्वतः गोकुळ गीते आहेत। बहुत गिरीश महाजन आपली भेट घेणार आहेत। उदय सामंत देखील नाशिकमध्ये आलेला आहात, काही निरोप आपल्याला आलाय का? नाही, मला आपल्या माध्यमातूनच पहिल्यांदा ही बातमी कळते का भाऊ आणि उदय सामंत साहेब नाशिकमध्ये आलेले। मला अद्यापर्यंत कोणाचाही त्या ठिकाणी काही संपर्क झालेला नाही। आपला काल त्या ठिकाणी काही गैरसमज झाला होता, त्यातून आपण माघार घेतली नाही असं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे। वरिष्ठ सूत्रांकडनं असं देखील समजतंय की आपण त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत आहे। मुळात आता मला जर माघार द्यायची असती तर मी कालच त्या ठिकाणी दिली असती आणि माझा कुठलाही गैरसमज झालेला नव्हता। समोरच्या उमेदवाराच्या मुलाने त्या ठिकाणी जर माझा बाप काढला असेल ती निवडणूक लढवणं मला त्या ठिकाणी अग्रक्रम होतं, कारण मी काल पण माझी भूमिका स्पष्ट केली आहे, कोणी कोणाचा बाप काढायला नाही पाहिजे। ते माझ्याकडे विनंती करण्यासाठी जरी आले असते ना समोरचे उमेदवार किंवा त्यांच्या परिवारातले सदस्य, तरी मी माझा विचार त्या ठिकाणी बदलला असता। इतकी टोकाची भूमिका माझी त्या ठिकाणी झाली नसती। खरं तर कुणाल दराडे यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहेत का ती ऑडिओ क्लिप माझी नाही आहे, कोणीही ती ऑडिओ क्लिप कोणत्याही ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडनं ती चेक करून घ्यावी असं त्यांनीच ते करावं, कारण मी आता निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त इतका वेळ मला नाही, त्यांनीच ते करावं। खरं तर मंत्री महोदय नाशिकमध्ये आहे, त्याच्यानंतर ज्या घडामोडी घडत आहे आपली भेट घेणार आहे। गणेश गीते यांना देखील ती जबाबदारी दिली आहे आपल्यासोबत बोलण्याची। काही चर्चा झाली आहेत का? आपली मनस्थिती काय, कार्यकर्त्यांसोबत आपली काय चर्चा झाली? मला अजून कोणाचाही काही त्या ठिकाणी संपर्क झालेला नाही। मला फोन तर मी त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच कळवेल। शिवसेनेचे काही पदाधिकारी आपल्याला भेटायला येणार आहेत आणि त्यातून उदय सामंत यांच्यासोबत आपली भेट होईल अशी माहिती मिळते। जर दोघंही मंत्र्यांनी आपल्याला त्या ठिकाणी निरोप दिला तर आपण जाणार का? निवडणूक आता ही इतकी पुढे गेलेली आहे का जाहीर पाठिंबा देण्याचा या ठिकाणी प्रश्न ही काही गावच्या ग्रामपालिकेची किंवा सोसायटीची निवडणूक नाही आहे। जाहीर पाठिंबा या ठिकाणी होऊ शकत नाही। मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। ही निवडणूक मी आता खूप पुढे नेलेली आहे आणि मी एका निष्क्रिय उमेदवारासमोर निवडणूक लढवतोय। तो उमेदवार जर क्रियाशील असता तर मी नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान दिला असता। शेवटी काय झालं तरी ते दोघे महाराष्ट्रातील वरिष्ठ मंत्री आहे आणि मला नक्कीच आनंद झाला असता त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान देण्याचा। आणि मी सांगतो त्या निष्क्रिय उमेदवारासाठी इतकी का माझ्यावर त्या ठिकाणी दबाव आणला जातो मला कळत नाही। मी आपल्याला वारंवार सांगतो की मी BJPचा बंडखोर नाही आहे। BJPमध्ये माझे मोठे भाऊ गणेश गीते त्या ठिकाणी सक्रिय आहे। मी फक्त त्यांचा बॅकबोन म्हणून या ठिकाणी पक्षामध्ये काम करत होतो। आता सांगायचंच झालं तर तो उमेदवार इतका क्रियाशील असता। मला एक सांगा, मध्यंतरी नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक नगर परिषदांच्या निवडणुका त्या ठिकाणी पार पाडल्या। उदाहरणार्थ पिंपळगाव, बसवंत, ओझर या 2 नगरपालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी त्या ठिकाणी गिरीश भाऊंनी, राहुल दादा आहेरांनी माझ्याकडे दिली होती। मग त्यावेळेस हा उमेदवार कुठे गेलेला होता? आणि या दोन्ही निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेलेल्या आहे। पिंपळगावची निवडणूक ही महायुतीमध्ये लढली गेली। त्या ठिकाणी महायुतीमध्ये शिंदे गटाचे 10 नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षसहित 8 नगरसेवक त्या ठिकाणी मी निवडून आणलेले। अशा वेळेस हा उमेदवार कुठे होता, क्रियाशील उमेदवार? आणि जर त्या ठिकाणी गोकुळ गीते तुमच्यासाठी त्या ठिकाणी काम करतो तर शिंदे गटाच्या उमेदवारासाठी इतका राजकीय दबाव माझ्यावर भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी आणू नये अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। खरं तर गणेश गीते यांच्यावर हा दबाव येईल याची आपल्याला कल्पना होती, त्यामुळेच आपण ही उमेदवारी केली की आधीपासून गणेश गीतेंऐवजी आपण उमेदवारी करणार असं ठरलेलं होतं? नाही, असं काही ठरलेलं नव्हतं। गणेश गीतेंनी निवडणूक लढवावी असा सगळ्या समर्थकांचा त्या ठिकाणी आग्रह होता आणि त्या दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी महायुती होण्याच्या अगोदरच आपला फॉर्म त्या ठिकाणी भरलेला होता। पण महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला गेल्यामुळे आणि साहजिक आहे आपल्याला पण राजकारण समजतं, जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे तो दबाव त्यांच्यावर येणारच होता। त्यानंतरच मी माझा फॉर्म समर्थकांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी भरलेला होता। निवडणुकीवर ठाम आहात, रणनीती नेमकी काय असेल? निवडणुकीवर ठाम आहे मी। रणनीती नेमकी काय? माझा प्रचार पण चालू झालेला आहे। सगळ्यांच्या गाठी भेटी घेणे हेच माझी रणनीती आहे। 619 जे मतदार आहे त्यांना व्यक्तिशः मी भेटणार पुढील 15 दिवसात आणि त्यांना माझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार। नक्कीच। खरं तर आपण बघितलं तर गोकुळ गीते माझ्यासोबत होते। एकूण जर बघितलं तर ते निवडणुकीवर ठाम आहेत। जर आता माघार घ्यायची असते तर मी काल हा निर्णय घेतला असता। वेळ निघून गेलेली आहे त्यामुळे आता माघार नाही, लढायचं असं त्यांचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीतील जे महत्त्वाचे नेते आहेत, जे संकटमोचक आहेत, गिरीश महाजन आणि उदय सामंत हे आता या सगळ्या प्रकारानंतर नेमकी काय भूमिका घेणार, गोकुळ गीते यांच्या संदर्भात ते चर्चा करणार का आणि या भेटीनंतर नेमकं काय होणार हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनेरसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।